लोकांना आवडलेला माझा हा ड्रेस तो मी दाखवते तुम्हाला. पण तर मागचा गळा असा मोठा घ्या, हा खूप जास्त मोठा झालेला आहे किंवा तुम्ही झिप लावू शकता. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे आपल्या चॅनलवर मी प्रियंका अगदी मनापासून स्वागत करते आहे. कसे आहात? मजेत असाल, तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते. महाशिवरात्र आहे आज, तर महाशिवरात्रीच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आजचा जो व्हिडिओ आहे तो कुठलाही किचन क्लिनिंग, होम क्लिनिंग ब्लॉग असा नाही आहे किंवा शॉपिंगचा पण नाही आहे. तर एकदम वेगळा व्हिडिओ आहे, रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे. माझ्या साड्यांचं, ड्रेसचं कलेक्शन थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल. तर रिक्वेस्टेड याच्यासाठी म्हटले की मागे एकदा मी एक आत्ताच 8-15 दिवसांपूर्वी एक ब्लॉग शेअर केलेला होता. त्याच्यात एका साडीचा मी ड्रेस स्टिच करून घेतला होता. नेसची साडी, मागच्याच वर्षी ती साडी मी घेतलेली होती आणि तो ड्रेस आवडला सगळ्यांना. आणि मग त्याच्याच खाली कमेंट होत्या आपल्या फॅमिली मेंबर्सच्या की तुमच्या साडींच्या ड्रेसचं जेवढं कलेक्शन आहे तेवढं शेअर करा. आणि मी सुद्धा म्हटली होती की अजून एक ड्रेस मी शिवायला टाकलेला आहे साडीचा, तो जसा स्टिच करून आला मी लगेच तुमच्याबरोबर माझ्या जेवढ्या साड्यांचं मी ड्रेसेस शिवून घेतलेले आहेत ते सगळं कलेक्शन तुमच्या बरोबर शेअर करेल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तेच तुम्हाला दाखवणार आहे की कोणकोणत्या साड्यांचे मी ड्रेसेस स्टिच करून घेतलेले आहेत. आणि प्रत्येक ड्रेस हा वेगवेगळ्या व्यक्तीकडनं स्टिच करून घेतलेला आहे. असं नाही की सगळे ड्रेस मी एकाच व्यक्तीकडनं स्टिच करून घेतलेले आहेत. आणि गावंसुद्धा वेगवेगळे आहेत, कारण की आमची भटकंती सुरू असते त्याच्यामुळे. तर व्हिडिओला उशीर न करता पुढे जाऊया. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा. कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला क्लिनिंगचे म्हणा, मोटिवेशनल म्हणा किंवा लाईफस्टाईलबद्दल किंवा असे फॅशनबद्दलचे व्हिडिओ मी घेऊन येत असते, जे तुम्हाला नक्कीच महत्त्वपूर्ण ठरू शकतात तुमच्या आयुष्यामध्ये. तर चला व्हिडिओ पूर्ण बघा. ड्रेसचा एक इकडे व्हिडिओ मी पोस्ट करते आहे, व्हिडिओ आणि फोटो तुम्ही बघू शकाल. तर सगळ्यात आधी सुरुवात करूया ह्या ड्रेसची. तर हा खूप मस्त असा फ्रॉक टाईप ड्रेस मी शिवून घेतलेला आहे. आय होप तुम्हाला दिसतंय. तर पूर्ण नी लेंथ पर्यंतचा ड्रेस आहे हा. खूप सिंपल याचा नेक शिवलेला आहे. हा पुढचा नेक आहे बोट नेक टाईप आणि हा मागचा मी डीप ठेवलेला होता कारण मला झीप वगैरे नको होती. आणि कॉम्बो शिवून घेतला होता हा या साडीचा जो ड्रेस होता तो, म्हणजे मागच्या वर्षीच्या मदर्स डेसाठी मी निधीसाठी आणि माझ्यासाठी मदर डॉटर कॉम्बो हल्ली ट्रेनमध्ये आहे, तर मग मी तसं स्टिच करून घेतलेलं होतं. आणि मला तरी वाटतं की आय थिंक हे 300मध्ये मला दोघं शिवून मिळालेले होते. ही कॉटन सिल्कची साडी आहे, प्युअर कॉटन नाही. याच्यावरची काठ आहे, याचा फोटो पण टाकते मी साडीवरचा फुल फोटो. आणि खूप सुंदर दिसत होती ही साडी ॲक्च्युली. पण मग ह्या साडीच्या ना मिऱ्या खूप कमी पडायच्या, मग त्याच्यामुळे म्हटलं मला कोणाला द्यायची पण नव्हती आणि खूप आवडीची होती. ॲक्च्युली फक्त 300मध्ये ही साडी आलेली. तर मी याचा ड्रेसही स्टिच करून घेतला. मग आता ही कायमस्वरूपी माझ्याजवळ राहील. त्याच्यामुळे निधीचा ड्रेस आता निधीला छोटा होतोय कारण ती वाढत्या वयात आहे त्याच्यामुळे. पण हा ड्रेस अजूनही मला ॲज इट इज होतो, काहीच कमी जास्त अल्टर करायची गरज नाही. तर हा जो ड्रेस आहे तो मी यावलवरनं स्टिच करून घेतला होता. आमच्या समोर एक ताई राहतात, तर त्या याचे टेलरिंगचं वगैरे काम करतात, तर त्यांनी स्टिच करून दिलेला, अतिशय सुंदर स्टिच करून दिलेला आहे हा ड्रेस. तर हा एक ड्रेस शिवला. हा सगळ्यात आधी नाही शिवलेला मी. सगळ्यात आधी तर मी तो रेड साडीचा नाही, खणाच्या साडीचा शिवला होता, तोही दाखवते तुम्हाला. तर हा खणाच्या साडीचा मी ड्रेस स्टिच करून घेतला होता. ही साडी मला खूप आवडलेली. ॲक्च्युली मला ग्रीन कलरमध्ये खण साडी होती पण तेव्हा अवेलेबल नव्हती ऑनलाईन. मग मी ही मेहंदी कलरची मागवली होती आणि ही पण खूप सुंदर दिसते अंगावर घातल्यानंतर, छान दिसायची साडी. बाजूला तुम्ही फोटो बघू शकतात. आणि हा सगळ्यात पहिला ड्रेस होता जो मी स्टिच करून घेतलेला. लॉंग वन पीस आहे, पूर्ण नी लेंथ पर्यंतचा अतिशय मोठा असा ड्रेस आहे. घेर याचा खूप छान आहे आणि याच्या ज्या स्लीव्ज आहेत त्या चुन्नीवाल्या बलून स्लीव्ज मी शिवून घेतलेल्या. तर चुन्या इथं आहेत आणि बलून स्लीव्ज शिवल्या. अगेन याचा जो पुढचा नेक आहे तो मी छोटा घेतलेला. जनरली पुढचे नेक जर छोटे घेतले वन पीसवर, तर कारण आपण ओढणी वगैरे घेत नसतो, तर बोट नेक किंवा एकदम छोटा नेक घेतला ना तर बरं पडतं, कम्फर्टेबल. पण जर तुम्ही पुढचा गळा पण छोटा आणि मागचा गळा पण छोटा घेतला तर तो ड्रेसमध्ये डोक्यातनं मध्ये जायला प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे एकतर मागचा गळा असा मोठा घ्या, हा खूप जास्त मोठा झालेला आहे, किंवा तुम्ही झिप लावू शकता.
जेणेकरून व्यवस्थित तो डोक्यात जाईल. तर याला छान असे मागे लटकन पण लावून दिलेले आहेत. याचा पण व्हिडिओ तुम्ही बाजूला बघू शकतात. याची शिलाई 300 रुपीज दिलेली आणि हा ड्रेससुद्धा यावरलाच पहिल्यांदा मी स्टिच करून घेतलेला. हा सुद्धा खूप छान स्टिच करून दिलेला आहे त्या ताईंनी. तर हा माझा पहिला ड्रेस आहे. त्याच्यानंतर सगळ्यात जास्त फेवरेट असलेला, खूप साऱ्या लोकांना आवडलेला माझा हा ड्रेस, तो मी दाखवते तुम्हाला. पण याच्यासाठी मला खूप साऱ्या कॉम्प्लिमेंट्स पण मिळाल्या आणि हा जेव्हा मी घातला होता त्याच्यानंतर भरपूर जणींनी अशा टाईपचे ड्रेस या साडीचे शिवून घेतले. ॲक्च्युली खूप स्वस्तात ह्या साड्या 250 रुपयाला मी सुद्धा ऑनलाईनमध्ये सेल केलेल्या होत्या आणि 250 रुपयाचीच ही साडी घेतलेली होती. पण मला दुसरा कलर पण घ्यायचा होता या साडीतला, मग ही पडून राहिलेली असती, म्हणून मी विचार केला की याचा आपण ड्रेस स्टिच करून घ्यावा. आणि खूप अतिशय म्हणजे फॅन्सी लुक येतो, मॉडर्न लुक येतो याच्याने. आणि सिम्पलसोबत फॅन्सी असं मी म्हणेल. काही एक्स्ट्रा लावायची गरज नाही, कारण हा सॅटिनचा कापड आहे, शाईन त्याच्यावर ऑलरेडी आहे, त्याच्यामुळे एक्स्ट्रा झगमग करायची गरज नाही. नी लेंथपर्यंतचा मी हा स्टिच करून घेतलेला ड्रेस आणि मागे नॉट लावलेल्या होत्या याला. त्याच्यानंतर याचा जो षटकोनी टाईपचा मी गळा घेतलेला पुढचा आणि मागचा छोटा चौकोन घेतलेला होता याचा. म्हणजे पुढच्या आधीच्या जर 2 ड्रेसमध्ये माझ्याने जी चूक झाली की मागचे खूप डीप नेक घेतले गेले, थोडे प्रॉब्लेमॅटिक होता ते घातल्यानंतर. तर मग याचा मी खबरदारी घेऊन व्यवस्थित की तो डोक्यातनं पण जाईल आणि छोटा पण असेल, व्यवस्थित कम्फर्टेबल पण असेल, या पद्धतीने स्टिच करून घेतला. आणि याच्यामध्ये फॅन्सी असं काय, तर ह्याच्या स्लीव्ज खूप सुंदर दिसतात. याच्या स्लीव्ज तुम्ही बाजूला बघू शकतात, अतिशय मस्त अशा याच्या स्लीव्ज दिसतात आणि सिंपल आणि सोबर आहे. तर हा मी नाशिक मधून पहिल्यांदा शिवलेला ड्रेस आहे. आम्ही जिथं राहत होतो त्या सोसायटीत तिथलीच एक मैत्रीण होती, तिने स्टिच करून दिलेला. आणि याची जर शिलाई म्हणाल तर 300 रुपये मी याची शिलाई दिलेली होती. तर हा खूप जास्त फेवरेट हा माझा ड्रेस. एक तर मला रेड कलर खूप आवडतो, त्यात ही साडी प्रचंड आवडायची आणि आता त्याचा ड्रेस स्टिच करून घेतला तरी साडी कायम आठवण म्हणून माझ्याजवळ राहील. त्याच्यानंतर आत्ता एक 15 दिवसांपूर्वी मी दाखवलेला तो म्हणजे हा नेटच्या साडीचा ड्रेस. मागच्याच वर्षी मी ही साडी घेतलेली होती, काहीतरी 280 रुपयाची साडी होती आणि नाशिकवरनंच माझ्याच मैत्रिणीकडनं जो रेड ड्रेस स्टिच केला आहे तिच्याचकडनं स्टिच करून घेतला. नी लेंथपर्यंतचा ड्रेस आहे, बाजूला व्हिडिओ बघू शकतात तुम्ही. आणि याच्या बलून स्लीव्ज मी स्टिच करून घेतला, एवढ्या दंडापर्यंत या स्लीव्ज येतात. आणि हा पण छान मस्त बार्बी डॉलसारखा हा ड्रेस दिसून येतो. याचा जो नेक आहे तो मी थोडासा डिझाईनवाला घेतला, म्हणजे लुक खूप छान दिसतो याच्यामुळे. कारण मला असं काही ओव्हर त्याच्यावर एक्स्ट्रा डिझाईन नको असते, फक्त नेक आणि त्याच्या स्लीव्ज याच्यावरूनच आपण ड्रेस अगदी छान डिझायनर करू शकतो असं मला वाटतं. म्हणून मी तेवढं केलं. आणि मागे झीप लावली याला, कारण मला एक तरी झीपचा फ्रॉक बनवून घ्यायचा होता. खूप कम्फर्टेबली तो आपल्याला फिट होतो आणि मागचा गळा याचा मोठा नाही आहे, छान बसतो. म्हणजे परफेक्ट गळा जर कुठल्या ड्रेसचा मला आतापर्यंत आला असेल तर ह्या फ्रॉकचा आहे. अतिशय सुंदर स्टिच करून दिलेला आहे तिने. जास्त धुतल्यानंतर पण आपल्याला अनकम्फर्टेबल होणार नाही, मागून पण आपण अनकम्फर्टेबल नसू, या पद्धतीचा हा ड्रेस आहे. याच्याबद्दल ऑलरेडी मी सांगितलेलं आहे आणि याच ड्रेसमुळे मी हा व्हिडिओ पुढे बनवलेला आहे. तर याची पण शिलाई 300 रुपये दिलेली आहे आणि ही साडी पण भरपूर जणांनी घेतलेली होती. तर बघा, तुम्हाला जर ती साडी घालायची नसेल तर तुम्ही सुद्धा असा ड्रेस स्टिच करू शकतात. ही नेटची साडी होती, कोणी जास्त नेटची साडी घालत नाही फॅमिलीमध्ये. विचार केला होता की देऊन टाकू, पण मग नंतर म्हटलं कोणी घालणार नाही, जर आपल्यालाही जास्त घालायला आवडत नाही नेटची साडी तर. म्हणून मग मी म्हटलं टाकून देण्यापेक्षा असा युटिलाइज केलेला बरा. आणि खूप छान हा फ्रॉक दिसून येतो अंगावर. जो मी वन पीस शिवून घेतलेला होता मनमाडमध्ये, तर तो साडीचा नव्हता, पण अशी साडी पण भरपूर जणांकडे मी पाहिलेली. तर याचं वन पीस मी कापड घेऊन शिवलेलं, तर हा मला थोडा कॉस्टली पडला. आय थिंक मला 600चा कापड घ्यावा लागला होता, अस्तर वेगळं घ्यावं लागलं होतं आणि शिलाई 150 रुपये वेगळी. म्हणजे हा ऑलमोस्ट मला 900 रुपयापर्यंत गेलेला आहे हा ड्रेस. आणि याला थोडीशी लेस वगैरे पण लावायला लागलेली आहे. आणि हा वन पीस पूर्ण पायापर्यंत आहे, इवन माझ्या पायाचे बोटही दिसत नाही, इतका हा लॉंग आहे, पण खूप सुंदर दिसतो. म्हणजे रेड ड्रेस नंतर खूप जणांना हा माझा ड्रेस आवडलेला आहे. मी जेव्हा याचा व्हिडिओ किंवा फोटो पोस्ट केला होता, खूप लोकांना आवडलेला. आणि बाजूला तुम्ही व्हिडिओ बघू शकतात, अतिशय स्लिम ट्रिम दिसते मी या ड्रेसमध्ये. आणि लुकसुद्धा ओरिजिनलमध्ये सुद्धा खूप छान लुक येतो, पार्टीवेअर झालेला आहे. आणि कमरेला मी अशी लेस लावून घेतलेली आहे आणि याचा व्ही नेक घेतलेला.
मुळात मी गोलगळे जास्त घेतलेले नाही आहे, कारण हाईट आणि थोडी हेल्दी बॉडी असल्यामुळे गोल नेक जास्त काही चांगलं दिसत नाही, म्हणून मी वेगवेगळ्या पद्धतीचे नेक ठेवलेले आहेत. मागचा याचा जो नेक आहे तो छोटासा आणि गोल नेक ठेवलेला आहे. आता याच्यात थोडासा वेगळा कलर दिसतोय, पण रात्रीच्या फंक्शनसाठी छान आहे, कारण याच्यामध्ये ना थोडीशी अशी शिमर आहे, चमकी आहे, त्याच्यामुळे ना खूप छान लुक येतो. आणि हा सुद्धा माझा खूप फेवरेट आहे, घालेल कधीतरी एकदा. आता सगळ्यात शेवटचा आणि खूप मस्त आत्ता स्टिच करून घेतलेला ड्रेस तो तुमच्याबरोबर शेअर करायचा आहे. पण त्याच्या आधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, की जर तुमच्याकडे पण अशा साड्या असतील ना, तर तुम्ही नक्की असे ड्रेस स्टिच करून घ्या, कायम आपल्यासाठी राहतात. आणि साडी कसं असतं, प्रत्येक साडी आपण प्रत्येकाला देऊ नाही शकत. काही काही हेवी साड्या असतात त्या देऊन देतो आपण, आई ताई सासूबाई वगैरे त्यांना. पण काही साड्या खूप जिवलग असतात प्रत्येकीच्या, नाही वाटत कोणालाच देऊशी नाही वाटत, आणि काहीतरी फॉल्ट असतो त्यांच्यामध्ये. आता माझ्या प्रत्येक साडीत फॉल्ट होता असं नाही, पण मला त्याच्याऐवजी दुसरा कलर घ्यायचा होता, किंवा मला तीच नको होती सारखी सारखी घालायला, असं भरपूर जणांचं असतं. म्हणून मग म्हटलं की ठीक आहे, आपण याचा ड्रेस स्टिच करून घ्यावं. तर असे मी छान छान ड्रेस स्टिच करून घेतलेले आहे, पार्टीमध्ये घालायला अतिशय छान दिसतात. आता शेवटचा जो ड्रेस आहे तो मी तुम्हाला दाखवते. तर ही ऑर्गेन्झा साडी आहे माझी, आणि खूप आवडली होती मला. कोरोनामध्ये घेतलेली, तेव्हा कुरिअर म्हणजे नुकतेच सुरू झालेले होते, मनमाडला होतो आम्ही तेव्हा. तर ही साडी मला प्रचंड आवडली. आणि ऑर्गेन्झा तेव्हा खूप जास्त ट्रेंडमध्ये होतं, आताही आहे, पण तेव्हा नुकतंच आलेलं होतं ते. आणि तेव्हा मला तरी वाटतं 450-500च्या दरम्यान मी ही साडी घेतलेली. तेव्हा एकदाच घातली, फक्त व्हिडिओसाठी घातली, बाहेर मी कुठेच घातलेली नाही आहे. ही साडी अजूनपर्यंत मी घातलेली नव्हती, इवन तिला पिको फॉल काहीच नव्हतं. फोटो व्हिडिओसाठी घातली, आणि जशीची तशी पॅक होती, मला घालावीशी वाटायची, पण त्याचं ना खूप जास्त ती अशी फुगते. सॉफ्ट ऑर्गेन्झा नाही आहे, हे फुगणारं ऑर्गेन्झा आहे. म्हणून मग मला म्हटलं नको, पण मग कोणाला द्यायची पण नव्हती, काय करावं. आणि त्याच्यावर ब्लाऊज पीस पण आलेलं नव्हतं, ओन्ली कपडा टाईप 6 मीटरचा कपडा आला होता साडीचा. सो मी त्याचा असा मस्त प्रिन्सेस टाईप ड्रेस शिवून घेतलेला आहे. छान त्याला मध्ये अशा रफल रफल केलेल्या आहेत छोट्याशा, आणि खूप सुंदर दिसतो. तुम्ही बाजूला बघू शकतात, इतका छान बार्बी डॉल सारखा याचा लुक येतो ना, की अप्रतिम. मी शब्दात नाही व्यक्त करू शकत, तुम्ही व्हिडिओलाच पाहून सांगू शकतात. आणि याच्यामध्ये याच्यासुद्धा स्लीव्ज ज्या आहेत ना, त्या मी अशा छान मस्त बलून स्लीव्ज शिवून घेतलेल्या आहेत. फक्त बलून स्लीव्ज सांगितल्या होत्या, पण हे जे आहे ते एक्स्ट्रा त्या ताईंनी करून दिलेला आहे. आणि हा पहिला ड्रेस आहे जो मी भुसावळमधून शिवून घेतलेला आहे. तो आधीचा नेव्ही ब्ल्यू दाखवला तो मी मनमाडला स्टिच करून घेतलेला होता, आणि हा जो आहे तो मी इथे भुसावळला आता स्टिच करून घेतला. हाच मी स्टिच करायला टाकलेला होता. तर याचा छोटासा सिंपल असा मी व्ही नेक घेतलेला आहे, आणि मागचा जो नेक आहे तो छोटाच ठेवलेला आहे गोल्ड, पण तरी सुद्धा खूप छान दिसतो याचा लुक. आणि हा सुद्धा नी लेंथ पर्यंतचा ड्रेस आहे, जस्ट लाईक अ बार्बी डॉल असे सगळे आहेत. फक्त दोनच माझ्याकडे लॉंग वन पीस शिवले गेलेले, आणि बाकी सगळे शॉर्ट शिवलेले आहेत, कारण मला शॉर्ट घालायला जास्त आवडतं नी लेंथ पर्यंतचं. त्याच्यावर नको, मी कम्फर्टेबल नसते, म्हणून नी लेंथच्या खालपर्यंत थोडं अर्धा 1 इंच शिवलं ना, की असं ते नाही का 90च्या काळामध्ये माधुरी दीक्षित वगैरे घालायचं, अगदी तसा लुक येऊन जातो. तर एवढं सगळं कलेक्शन माझ्या साडीच्या ड्रेसेसचं आहे. तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. कसं वाटलं तुम्हाला माझ्या साडीच्या ड्रेसेसचं कलेक्शन, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि बाकीच्या मैत्रिणींपर्यंत पण पोहोचवा, म्हणजे भरपूर जणींना आयडिया मिळतील की येस आपण असं शिवू शकतो. आणि तुम्हीही म्हणाल की तुला एवढ्या आयडिया कसं शिवायचं, म्हणजे हे डिझाईन कशी पाहिजे, तर हे मला ऑनलाईनच मिळतं. ऑनलाईन सर्च केलं ना, किंवा इंस्टाग्राम FB अशा, किंवा गुगलवर पण तुम्ही सर्च करू शकता, डिझाईन छान छान येतात. काही डिझाईन्स तशा घ्यायच्या, काही मनाने टाकायच्या, म्हणजे एकदम छानसं डोक्यात फिट असतं ना, तसेचे तसे फ्रॉक म्हणा, वन पीस म्हणा, आपल्याला रेडी करून मिळतात. फक्त स्टिच करून देणारे तेवढा परफेक्ट पाहिजे. तर बस आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आहे. भेटूया एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.